या व्हिडिओमध्ये दिसणारी डॉक्टर कृतिका हिच्या लग्नाला 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं की अचानक तिच्या पोटामध्ये एवढ्या वेदना होऊ लागल्या. तिच्या पतीच्या डोळ्यासमोर तडफडून तिने आपले प्राण सोडले. कृतिकाचा पती हा देखील एक मोठा डॉक्टर होता, तरी देखील तो आपल्या पत्नी कृतिकाला वाचू शकला नाही. पण जेव्हा या घटनेचं रहस्य उलगडलं तेव्हा सर्वांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. कृतिकाच्या शरीरावरती कोणताही घाव नव्हता, कोणतीही जखम नव्हती, तिच्या शरीरामध्ये कोणताही विषारी पदार्थ नव्हता. मग डॉक्टर असलेल्या कृतिकाचा अचानक मृत्यू कसा झाला, हा सर्वात मोठा प्रश्न पती महेंद्रला होता. डॉक्टर कृतिका आणि डॉक्टर महेंद्र हे दोघंही एकमेकांवरती जीवापाड प्रेम करायचे. त्यांच्या नव्या संसाराला सुरुवातच झाली होती, पण अचानक कोणीतरी त्यांचा आनंद हिरावून घेतला, तेही कोणाला कळलं देखील नाही. आणि त्यामध्ये कृतिकाचा तडफडून मृत्यू झाला. नेमकं डॉक्टर कृतिका आणि डॉक्टर महेंद्र यांच्या जीवनामध्ये काय घडलंय, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया. आपल्याला स्क्रीनवरती जे व्हिडिओ दिसत आहेत ते कृतिका आणि महेंद्र यांच्या प्री वेडिंग शूटचे व्हिडिओ आहेत. दोघांनीही लग्नाच्या अगोदर वेगवेगळ्या राज्यामध्ये प्री वेडिंग शूट केलं होतं. कधी जम्मू काश्मीरला, कधी श्रीनगरला, अशा वेगवेगळ्या जागेवरती व्हिडिओ शूट केलं होतं. त्यानंतर या दोघांचंही लग्न एकदम धुमधडाक्यामध्ये झालं. लग्नामध्ये जवळपास 2 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आला. कृतिका आणि महेंद्र यांच्या दोघांच्याही नव्या संसाराला सुरुवात झाली होती. दोघंही डॉक्टर, दोघंही आपापल्या क्लिनिक हॉस्पिटलला जायचे. पण 2 तारखेला कृतिकाच्या पोटामध्ये खूप जास्त वेदना होऊ लागल्या. तिला एवढ्या वेदना झाल्या, तिला आपल्या बेडवरून खाली उतरताही येत नव्हतं. सुंदर आणि हुशार असलेली कृतिका स्वतः डॉक्टर होती, तिला पण आज बोलताही येईना. तिची ही अवस्था पाहून तिचा पती महेंद्र खूप जास्त घाबरला. महेंद्रला नेमकं समजत नव्हतं त्याच्या पत्नीला काय झाले. तो स्वतःही डॉक्टर होता, पण पत्नीची अशी अवस्था पाहून त्याला काय करावं हे समजत नव्हतं. महेंद्राने घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपले वडील आणि भावाला फोन केला, तसेच कृतिकाच्या आई वडिलांना देखील फोन केला. महेंद्राचे वडील आणि भाऊ तसेच कृतिकाचे आई वडील हे सर्वजण लगेचच महेंद्राच्या घराकडे निघाले. पण इकडे कृतिकाची तब्येत आणखीन जास्त बिकट होत चालली होती. त्यामुळे स्वतः एकटा महेंद्र यांनी निर्णय घेतला, आपण आणखीन कोणाची वाट पाहू शकत नाही, तातडीने कृतिकाला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. तो स्वतः एकटा पत्नी कृतिकाला घेऊन कावेरी हॉस्पिटलमध्ये गेला. कावेरी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी देखील कृतिकाची अवस्था पाहून तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. तिच्यावरती उपचार चालू होणारच होते, पण त्या अगोदरच कृतिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी कृतिकाच्या शरीराची पूर्ण तपासणी केली. तिच्या शरीरावरती कोणत्याही जखमा नव्हत्या, कोणत्याही निशाण नव्हत्या. याशिवाय तिने कोणत्याही प्रकारचं विषारी औषध खाल्लेलं नव्हतं. इकडे कृतिकाचे आई वडील, महेंद्राचे आई वडील हॉस्पिटलला येतात. जेव्हा त्यांना समजतं कृतिकाचा मृत्यू झालाय, सर्वांना धक्का बसतो. कालपर्यंत एकदम ठणठणीत असणारी कृतिका, तिला अचानक नेमकं काय झालं याच्याबद्दल कोणाच्याही काही लक्षात येत नव्हतं. कृतिकाला कोणताही आजार नव्हता, कोणत्याही डिप्रेशनमध्ये नव्हती. या उलट कृतिका आणि महेंद्रचं जीवन एकदम आनंदात चालू होतं. स्वतः महेंद्र देखील हैराण होता. त्याला विश्वास बसत नव्हता, आपण डॉक्टर असताना, आपली पत्नी डॉक्टर असताना तिच्याबरोबर असं काही घडेल. कृतिका बरोबर काय घडलं याच्याबद्दल काही कळायला मार्ग नव्हता. म्हणून कावेरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होतात, मेडिकल रिपोर्ट हातामध्ये घेतात आणि पुढील तपास चालू करतात. एका बाजूला कृतिकाचे आई वडील, ज्यांनी लहानपणापासून कृतिकाला एकदम लाडाने सांभाळलं, तिच्या मर्जीप्रमाणे तिला वागण्याचा अधिकार दिला, तीच मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. तर दुसरीकडे महेंद्रचे आईवडील स्वतः महेंद्र यांना धक्का बसला होता, कारण की अचानकच कृतिका बरोबर हे सर्व घडलं होतं. अशी परिस्थिती असताना पोलीस कोणाचीही चौकशी करत नाहीत. कृतिकाच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत पोलीस कोणत्याही प्रकारचा तपास करू शकत नव्हते. असे तर स्वतः डॉक्टर महेंद्र आणि त्याच्या घरातील तसेच कृतिकाच्या घरातील हे सर्वांना माहीत होतं. कृतिकाला पोटाचं दुखणं आहे, तिला नेहमी पोटामध्ये वेदना होत असतात. तेव्हा कधी कृतिकाच्या पोटामध्ये वेदना व्हायच्या तेव्हा तिचा पती महेंद्रच तिच्यावरती उपचार करायचा. पण अचानक पोटामध्ये होणाऱ्या वेदनेमुळे कृतिकाचा मृत्यू होणं याबद्दल कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्यामुळं कृतिकाचा मृत्यू कसं काय झाला हे जाणून घेण्यासाठी तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट गरजेचा होता. पण स्वतः महेंद्र आणि कृतिकाचे वडील या दोघांचं ठाम म्हणणं होतं, कृतिकाचा कोणत्याही प्रकारचा पोस्टमॉर्टम करू नये. महेंद्र आणि कृतिकाचे वडील वारंवार सांगत होते, महेंद्र स्वतः एक सर्जन आहे, त्यामुळं तिला कृतिकाच्या तब्येतीबद्दल सर्व माहिती आहे, तिच्या पोस्टमॉर्टम करण्याची गरज नाही, ती आता आपल्यामध्ये नाहीये, त्यानंतर देखील तिच्या बॉडीची छेडछाड करू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतः कृतिकाचे वडील जावई असलेल्या महेंद्राच्या प्रत्येक गोष्टीला ॲग्री होते, पण कृतिकाची लहानी बहीण मात्र या गोष्टीला तयार नव्हती. एकाच गोष्टीवरती अडून बसली होती, कृतिकाचा पोस्टमॉर्टम करायचा आणि त्यानंतरच स्पष्ट होईल कृतिका बरोबर काय घडलं. तसे पाहिलं तर कृतिकाची लहानी बहीण निकिता ही देखील डॉक्टर, त्यामुळं तिच्या हट्टापुढे कोणाचंही काही चाललं नाही आणि अखेर
कृतिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला। पण कृतिकाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं काही निघालं नाही ज्याच्या आधारावरती कोणावरती संशय घेतला जाऊ शकतो। पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट करताना डॉक्टरांनी एक चांगली गोष्ट केली होती, कृतिकाच्या शरीरामधील विसरा जवळ ठेवला होता। विसरा म्हणजे शरीरामधील काही अवयव आणि रक्त जे पुढील तपासणीसाठी काढून ठेवलं जातं, जेणेकरून भविष्यामध्ये त्याची पुन्हा तपासणी केली जाऊ शकते आणि त्याच्या आधारावरती हे स्पष्ट होईल त्या व्यक्तीचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला होता। तसे पाहिलं तर आपल्या देशामध्ये विसराचा रिपोर्ट येण्यासाठी 1 महिना लागतो। ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल कोणता संशय आला तर त्या गोष्टीचा रिपोर्ट यायला 2-3 महिने लागतात। कृतिकाच्या केसमध्ये देखील असंच काही झालं। तिचा मृत्यू कसं काय झाला याचा तपास होण्या अगोदरच ती फाईल बंद झाली, पण डॉक्टरांनी तिचा विसरा एकदम साबूत ठेवला होता। तर या शब्दाला विसरा देखील म्हणतात, विशेरा देखील म्हणतात। काहींच्या बोलण्याची ट्युनिंग कदाचित वेगळी असू शकते। पण कृतिकाची लहानी बहीण डॉक्टर निकिता ही मात्र शांत बसली नाही। ती आपल्या वडिलांना घेऊन पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने पोलिसांना अशी काही गोष्ट सांगितली ज्यामुळं पोलिसांना देखील संशय वाटू लागला। ज्या दिवशी डॉक्टर कृतिकाचा मृत्यू झाला त्याच्या 3 दिवसा अगोदर कृतिकाच्या पोटामध्ये वेदना होत होत्या। पती महेंद्र हा स्वतः गॅस्ट्रो सर्जन होता, त्यामुळे त्याने घरीच आपल्या पत्नीचा उपचार करायला सुरुवात केली। त्यावेळेस महेंद्राने पत्नी कृतिकाला काही इंजेक्शन आणि काही टॅबलेट दिले होते। ज्या दिवसापासून डॉक्टर महेंद्राने पत्नी कृतिकावरती उपचार करायला सुरुवात केली त्या दिवसापासून तिची तब्येत आणखीन जास्त खालवत चालली होती। कृतिकाच्या पोटामधील वेदना वाढत चालल्या होत्या, ती कमजोर पडत चालली होती। तरी देखील पती महेंद्र याने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही। 3ऱ्या दिवशी कृतिकाची तब्येत एवढी बिकट झाली होती, तिचं पूर्ण शरीर जड झालं होतं, तिचे हातपाय देखील हालत नव्हते। कोणाचंही पोट दुखणं एवढं भयंकर नसतं की त्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो। डॉक्टर महेंद्रा याचं बोलणं एक वेळ जरी खरं मानलं तर त्याने केलेल्या उपचारामुळे कृतिकाच्या तब्येतीमध्ये फरक का पडत नव्हता। आणि दुसरा एक प्रश्न होता, जर कृतिका बरोबर काही घातपात झाला असता तर त्याचा संपूर्ण रिपोर्ट पोस्टमॉर्टममध्ये आला असता, पण पोस्टमॉर्टममध्ये तर तसं काही निघालं नाही। कृतिकाची बहीण निकिता हिला पूर्णपणे विश्वास होता तिच्या बहिणीबरोबर नेमकंच काहीतरी घातपात झाला असावा। त्यामुळे कृतिकाचे वडील आणि बहिणीने डॉक्टर महेंद्रा याच्या विरुद्ध FIR दाखल केली। यानंतर पोलीस पुन्हा एकदा कृतिकाची फाईल ओपन करतात आणि हॉस्पिटलमध्ये कृतिकाचा विसरा जपून ठेवला होता तो पुन्हा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून देतात। एकीकडे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कृतिकाच्या विसराची तपासणी करत होते तर दुसरीकडे पोलीस डॉक्टर महेंद्रा याच्याबद्दल चौकशी करत होते। पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा त्यांना डॉक्टर महेंद्राबद्दल काहीतरी संशय झाला होता, पण कोणताही पुरावा नसल्यामुळे त्याला ताब्यात घेणं योग्य नव्हतं। तब्बल 3 महिन्यानंतर कृतिकाच्या विसराचा रिपोर्ट आला। तो रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना धक्का बसला। त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं, तिला अशा प्रकारचे डोस देण्यात आलेत ज्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही। ते दुसरं काही पदार्थ किंवा विषारी औषध नव्हतं, ते होतं ऑपरेशनच्या अगोदर ज्या जागेवरती ऑपरेशन करायचे त्या जागेवरती दिलेलं भुलीचं इंजेक्शन, त्याला एनेस्थेसिया देखील म्हणतात आणि तेच प्रमाण कृतिकाच्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात आढळलं। कृतिकाच्या विसरा रिपोर्टवरून हे स्पष्ट झालं होतं, तिचा मृत्यू होण्या अगोदर तिला एनेस्थेसिया दिलं गेलं होतं। पोलिसांनी कृतिकाची बहीण आणि वडिलांनी जी FIR दाखल केली होती आणि कृतिकाचा विसरा रिपोर्ट आला होता त्याच्या आधारावरती तिचा पती डॉक्टर महेंद्र याला ताब्यात घेतलं। पोलिसांनी डॉक्टर महेंद्राची सक्तीने विचारपूस करायला सुरुवात केली। पोलिसांच्या प्रश्नापुढे डॉक्टर महेंद्र देखील तुटून गेला। त्यानंतर त्याने पूर्ण सत्य सांगायला सुरुवात केली। त्याने पोलिसांना सांगितलं कृतिका आणि त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या काही दिवसांनीच त्याने कृतिकाला संपवण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता, जेणेकरून त्याच्यावरती कोणीही संशय घेऊ नये आणि कृतिकाचा मृत्यू कसं काय झाला याबद्दल कोणालाही काही समजू नये। त्यासाठी त्याने एक विशिष्ट प्रकारचं औषध निवडलं होतं। ते दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या शरीरात लगेच त्याचा फरक जाणवत नाही, हळूहळू कालांतराने त्याच्या शरीरावरती परिणाम दिसायला सुरुवात होतात। जेव्हापासून डॉक्टर महेंद्रा पत्नी कृतिकावरती उपचार करायला सुरुवात केली तेव्हापासून तिची तब्येत बिघडत चालली होती। 3ऱ्या दिवशी कृतिकाच्या पोटामध्ये खूप जास्त वेदना होऊ लागल्या होत्या। डॉक्टर महेंद्रा देखील याचीच वाट पाहत होता। तेव्हा महेंद्राने तिच्यावरती उपचार केले आणि त्यानंतरच डॉक्टर कृतिकाचा मृत्यू झाला। पोलिसांनी महेंद्राला विचारलं हे सर्व करण्याचं मुख्य कारण काय होतं, तेव्हा महेंद्राने सांगितलं, जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं त्यावेळेस कृतिकाच्या आई वडिलांनी किंवा तिच्या बहिणीने मला याच्याबद्दल माहिती दिली नव्हती। कृतिकाला नेहमी पोटाचं दुखणं असतं, तिला नेहमी पोटाचा प्रॉब्लेम असतो, त्या सर्व गोष्टी कृतिकाच्या कुटुंबातील लोकांनी माझ्यापासून लपून ठेवल्या। त्यांच्या नेहमी आजारी असलेल्या मुलीला बळजबरीने माझ्या गळ्यामध्ये बांधलं। याच गोष्टीचा राग डॉक्टर महेंद्राला होता, त्यामुळे त्याने डॉक्टर कृतिकाला आपल्या जीवनामधून काढून टाकण्यासाठी हा सर्व प्लॅन बनवला होता।